नमस्कार, मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आहे ना मस्त असे आंब्याचं सीजन चालू आहे ना, म्हणून आज आपण मँगो मस्तानी बनवतोय। खूप छान बनवून तयार होते आणि आपण इथे घरच्या घरी व्हॅनिला आईस्क्रीम कसं बनवायचं ते पण बघणार आहोत। बऱ्याचदा काय होतं की आपण आहे ना मस्तानी म्हटलं की याच्यामध्ये बरेचसे प्रकार येतात, खूप वेगवेगळे फ्लेवर पण असतात त्याच्यामध्ये। पण व्हॅनिला आईस्क्रीम हे त्याच्यामध्ये टाकलं जातं। कोणती करा तुम्ही त्याच्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम ही असतेच। त्याच्यामुळे आपण इथे व्हॅनिला आईस्क्रीम पण बनवतोय आणि मँगो मस्तानी पण बनवतोय। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। पहिले साहित्य बघून घेऊ आपण। इथे मी व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे। व्हॅनिला आईस्क्रीम बनवायची तर मग व्हॅनिला एसेन्स इथे मी 1 चमचा घेतलेला आहे। मिल्क पावडर घेतलेली आहे 2 चमचे। कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे किंवा कॉर्नस्टार पण बोलतात त्याला, 2 चमचे घेतलेले आहे। आणि इथे आपण क्रीमचा वापर न करता बनवतोय तर इथे दुधाची साय असते ना ती घेतलेली मी अर्धा वाटी। आता इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। फुल क्रीम दूध घ्यायचं आणि जर तुम्हाला जर फुल क्रीम नाही भेटलं दूध गाईचं घेतलं तरी चालेल, पण ते थोडं जास्त आटवावं लागतं। मग बघा दुधाला मस्त छान अशी उकळी आलेली आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण याच्यातून 1 ते 2 चमचे दूध काढून घ्यायचं। याला पुन्हा थोडंसं अजून थोडं आटून घेऊ आपण। बघा इथे चांगले 5 ते 7 मिनिटं मी उकळून घेतलंय दूध। छान असं दूध उकळून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये हे जे साहित्य आहे हे टाकायचं आहे। सगळ्यात पहिले आपण हे जे दूध काढून ठेवलं याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं। चांगलं मिक्स करायचं, ते गठुळ्याने राहायला पाहिजे। आता हे जे आहे हे आपण थोडं थोडं करून टाकायचं आणि एका हाताने मिक्स करत चालायचं। हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण मिल्क पावडर टाकतोय। मिल्क पावडरचे पण छान असे गोटळ्या मोडून घ्यायच्या। इथे आपण हे जे क्रीम करून घेतलेलं आहे फ्रेश क्रीम आपलं सायचं ते घालायचं। तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम जर असेल तुम्ही ती वापरली तरी चालते, पण आता सगळ्यांकडे नसते म्हणून मग मी इथे आपले दुधाची साय वापरलेली आहे। तिचं पण छान असं मस्त छान टेक्स्चर येतं। जर तेही नसेल तर थोडी मिल्क पावडर वाढवून घ्यायची। मग हे चांगलं मिक्स करून घेऊ आपण। बघा मस्त असं 5 मिनिटं मी शिजवून घेतलं, म्हणजे कॉर्नफ्लॉवर वगैरे छान असं शिजलं गेलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण व्हॅनिला एसेन्स टाकतोय
व्हॅनिला आईस्क्रीम आहे तर व्हॅनिला एसेन्स आहे पाहिजे. मिक्स करून घेऊ. आता आपण गॅस बंद करू आणि याला पूर्ण थंड करून घ्यायचं आपल्याला. मी इथे साखर टाकायचे विसरले होते, आता लक्षात आलं माझ्या. साखर टाकते मी. हे आपण 4 ते 5 चमचे घेतलेले, मी मोठे चमचे असतात ना ते घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या याच्यानुसार घ्या. आपण मँगो मस्तानी करतोय तर त्याच्यामध्ये तुम्ही मँगोचा ज्यूस करणार तर त्याच्यानुसार घ्या. तुम्ही तुमचा आंबा किती गोड आहे त्यानुसार घ्यायचा. ते छान मिक्स झालेलं आहे. साखर पण पगळली लगेच, कारण अजून गरमच आहे. आता हे पूर्ण आपण थंड करून घेऊ. व इथे आपलं हे मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे. आता आपल्याला ज्याच्यात आईस्क्रीम सेट करायची आहे तो डब्बा घेऊन घ्यायचा एखादा. त्याच्यात टाकून घ्यायचंय. आता याला आपण झाकण लावून 2 ते 2.5 तास फ्रीजर मध्ये ठेवायचं आहे. जिथे आपले बर्फ जमा होतो तिथं ठेवायचं आपल्याला. हे 2 ते 2.5 तास. हे बघा इथे 2 ते 2.5 तास झालेले होते ठेवून मी फ्रीज मध्ये. असे मस्त सेट झाले पाहिजे. आता हे आपण मिक्सरला चंक करून घेऊ, म्हणजे फिरून घेऊ. जे असे बर्फाचे गोळे दिसतात ना आपल्याला आईस्क्रीमवर कुल्फीवर, ते मग होत नाही. ते टाळण्यासाठी ते हे प्रोसेस करायची. ते आपण मिक्सरला फिरवून घेऊ. हे बघा इथे आपलं मस्त असं दळून झालेलं आहे. बघू शकतात किती छान मस्त झालेलं आहे. आता आपण याच्यावर कव्हर करून घ्यायचं. हे याच्यावर तुम्ही अल्युमिनियम फॉइल पण लावू शकता. बघा असं थोडस असं दाबून घ्यायचं. झाकण लावून याला आता मी पूर्ण रात्रभर फ्रीजर मध्ये ठेवून देईल. बघा आता आपण आईस्क्रीम आहे ना चेक करून घेऊ. बघा बघू शकता तू मस्त अशी जमलेली आहे. हे बघा हे मी 5 मिनिटं पहिलेच काढून ठेवलेली होती. मस्त जमलेली आईस्क्रीम. आता मस्तानीसाठी आपण साहित्य बघून घेऊ. 1.5 कप मी दूध घेतलेलं आहे. गरम करून थंड करून घेतलेलं दूध आहे. 1 वाटी आंब्याचा असे तुकडे करून घेतलेले आहे. अर्धा वाटी साखर घेतलेले आहे. तुमचे आंबे किती गोड आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण ठरवू शकतात. त्याचनुसार आपल्याला इथे काही ड्राय फ्रुट्स लागणार आहे आणि तुटी फुटी लागणार आहे. चला तर मग सुरुवात करू. इथे मी एक मिक्सरचं भांडे घेतलेले आहे. ज्याच्यात आपण ज्यूस बनवतो ते भांडे घेतलेले आहे. त्याच्यामध्ये आता मी अर्धा वाटी साखर घालते. त्यानुसार दूध घालायचं. आणि हा जो आंब्याचा आपण तुकडे करून घेतले हे पण घालायचे याच्यामध्ये. आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचंय चांगलं. बघा इथे आपला शेक बनवून तयार झालेला आहे. मस्त झालेला आहे. पहिले आपण इथे आंब्याचे तुकडे टाकतोय. असे ड्रायफ्रूट, आईस्क्रीम टाकायची.
तुमच्या आवडीनुसार टाका, तुम्हाला किती आवडते ते. त्यानंतर शेक टाकायचा, तुटी फ्रुटी टाकायची आणि ड्रायफ्रूट. बघा इथे आपले मँगो मस्तानी बनून तयार आहे. आपले इथे मँगो मस्तानी बनवून तयार झालेली आहे. खूप छान टेस्टी बनते आणि व्हॅनिला आईस्क्रीम पण खूप छान बनवून तयार झालेली आहे. तर इथे असं वाटतं की एकदम पोटाला गारवा पडतो, तोंडात टाकल्या खूप छान वाटतं आणि टेस्टी बनते. आणि बनवायला म्हणाल तर एकदम सोपी, साधी सोपी बनवून दाखवलेली मी तुम्हाला, सुटसुटीत दाखवली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत नमस्कार.